बंधू अशोक खरातचं सोलापूर कनेक्शन उघड झालेलं आहे। कल्पना खरात यांच्या नावाने जमीन खरेदी केल्याचं समोर आलेलं आहे। कल्पना खरातच्या नावावर जमीन खरेदी केली। उत्तर सोलापूर तालुक्यातील कळमन गावामध्ये जमीन खरेदीची नोंद आहे। एकरी 20 लाख रुपये प्रमाणे खरेदी केल्याचं समोर आलंय। कळमन गावातील 4.4 हेक्टर जमीन खरेदी करण्यात आली। 26 जून 2025 रोजी खरेदी केल्याचं उतार्यावर नमूद आहे। उत्तर सोलापूर तालुक्यातील नियोजित शक्तीपीठ मार्ग जाणार असल्यामुळे अशोक खरात यांना पत्नीच्या नावाने जमीन खरेदी केली। प्रतिनिधी अनिकेत गायकवाड आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। अधिकचे तपशील त्यांच्याकडून। अनिकेत, पण जर बघितलं गेलं तर राज्यभर चर्चेत असलेला जो बंधू अशोक खरात आहे याचं सोलापूर कनेक्शन आता समोर आलेलं आहे। उत्तर सोलापूर तालुक्यातील जे कळमन आहे या ठिकाणी त्याच्या नावावरती 4.4 हेक्टर हे जमीन जी आहे ती या ठिकाणी घेतल्याचं चित्र दिसतंय। त्यामुळं कळमन गावाच्या हद्दीमध्ये जे आहेत माजी आमदार दीपक साळुंखे पाटील यांच्या नावाने देखील त्या ठिकाणी जमीन आहे। आणि या अगोदर आपण दीपक आबांनी बाबा खरात यांच्या मुलीला ज्या आहेत ती मोठ्या प्रमाणात मोठमोठ्या वस्तू ज्या आहेत त्या दिल्याचं देखील समोर आलं होतं। मात्र शक्तीपीठ महामार्ग जो जाणार होता सोलापूर जिल्ह्यातून उत्तर सोलापूर तालुक्यातून त्याच ठिकाणी बाबा खरातने जे आहे ते ही जमीन घेतल्याचं चित्र दिसतंय। उत्तर सोलापूर तालुक्यामध्ये जे कळमन आहे त्या गावाच्या हद्दीमध्ये जे आहेत रामचंद्र बनसोडे असतील, तेजस्विनी बनसोडे असतील यांच्या नावाने जी जमीन होती त्यांनी ती खरेदी केलेली आहे। आणि यातून जी शक्तीपीठ महामार्गातून जी जमीन जाणार होती त्याचा मोठा मोबदला जो आहे तो मिळण्यासाठी बाबा खरातनं जे आहे ती सोलापूरमध्ये जमीन घेतल्याचं चित्र दिसतंय। खरं तर आपण बघितलं गेलं तर ही संपूर्ण जमीन जी आहे ते कळमन गावाच्या हद्दीमध्ये आहे। त्यामुळं आता येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या पत्नीच्या नावानं कल्पना खरातच्या नावानं देखील ही जमीन असल्याचं चित्र दिसतंय। त्यामुळं आपण जर बघितलं गेलं तर ही संपूर्ण 4.48 हेक्टर जमीन जी आहे ते साधारणतः 20 लाखाच्या खरेदीमध्ये केल्याचं चित्र दिसतंय। विक्रांत, धन्यवाद अनिकेत दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।